आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई केली आहे. शिरपूर शहरातील विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवत ताडी विक्री केंद्रासह अनेक खाद्य व्यावसायिकांची पाहणी. ताडी विक्री केंद्रातून ताडीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी नमुन्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान परवान्याविना खाद्य व्यवसाय सुरू असल्याचे आढळलेल्या 5 हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्व आस्थापनांची अन्न सुरक्षा व मानके कायदे 2006 अंतर्गत तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान विविध त्रुटी आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित व्यावसायिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्रुटी दूर न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यापूर्वीही जिल्ह्यात अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या असून नियमभंग करणाऱ्यांकडून दंडाची वसुली करण्यात आली आहे. ग्राहकांनीही दर्जाहीन अथवा संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशी निगडीत बाब असल्याने प्रशासनाकडून तपासणी मोहिमेला अधिक गती देण्यात येणार आहे. या कारवाईमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा धडाका पुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रतिनिधी साहेबराव पावरा आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिरपूर.